बेटा मी ऐकतो आहे. वपू काळे, वसंत पुरुषोत्तम काळे, 1932 ते 2001. कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार. लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी. पेन सलामत तो, गुलमोहर, कर्मचारी, कार्य भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह. ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन प्रसिद्ध. आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहेत. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे. अपघात म्हणजे दुर्घटना, अन ऍक्सिडेंट. सौख्य म्हणजे संतोष, हॅपीनेस. व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेने स्थिर झाल्या. कोलाहल म्हणजे गोंगाट, नॉइज. स्थिर म्हणजे स्तब्ध, स्टेबल. कोलाहल बंद पडणे म्हणजे शांतता पसरणे. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. खात्री म्हणजे भरवसा, ट्रस्ट. गंभीर आवाज म्हणजे धीमा आवाज, सिरियस टोन. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. चरणी म्हणजे पायांशी, ऍट द फीट. सादर म्हणजे एखाद्या समोर ठेवणे, टू रेंडर. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आस्वाद म्हणजे आनंद, रेलिश. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल. फिडल एक प्रकारचे तंतुवाद्य जे वायोलिन या नावानेही ओळखले जाते. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. नवखा म्हणजे नवीन, न्यू. मुसाफिर म्हणजे प्रवासी, ट्रॅव्हलर. सादर करणे म्हणजे कार्यक्रम करणे, टू प्रेझेंट. आस्वाद घेणे म्हणजे गोडी चाखणे, टू एन्जॉय. कौतुक करणे म्हणजे प्रशंसा करणे. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. कारण नुकताच शिकायला आलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. नाव खराब करणे म्हणजे बदनामी करणे, टू बी डिस्ग्रेस्ड. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. धीटपणा म्हणजे साहस, डेअरिंग. अवसान म्हणजे धमक, करेज. श्रोतृवृंद म्हणजे ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांचा समूह, ऑडियन्स. धीर सुटणे म्हणजे आत्मविश्वास गमावणे, टू लूज पेशन्स. प्रतिबिंबित होणे म्हणजे स्पष्ट दिसणे. अवसान न राहणे म्हणजे हिंमत हारणे. धीर सुटणे म्हणजे हार मानणे. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. झरझर म्हणजे घाईघाईने, क्विकली. इशारा करणे म्हणजे खूण करणे, टू सिग्नल. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. झगझगीत म्हणजे चकाकणारी, स्पार्कलिंग. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला. सबंध म्हणजे संपूर्ण, एंटायर. आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. चलबिचल म्हणजे अस्वस्थता, हेजिटेशन. मनात चलबिचल होणे म्हणजे मन अस्वस्थ होणे, टू फील नर्वस. आता त्याला सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. सावरून धरणे, आधार देणे म्हणजे टू सपोर्ट. तंबोरा म्हणजे एक तंतुवाद्य, अ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. धीर गंभीर
म्हणजे शांतपणे, सिरियस. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले. ध्यान म्हणजे चिंतन, अटेन्शन. डोळे मिटून ध्यान करणे म्हणजे चित्त एकाग्र करणे, टू फोकस वन्स माइंड इन सायलेन्स. पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला व हलकेच त्याने षड्ज लावला. षड्ज म्हणजे संगीतातील सप्त स्वरांपैकी पहिला स्वर, सा, द फर्स्ट नोट ऑफ द क्लॅरिनेट. एका 10 ते 12 वर्षांच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि धीमेपणाने म्हणजे हळुवारपणे, स्लोली. भूप, पिल्लू म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतातील राग, हिंदुस्थानी क्लासिकल रागाज. आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानांवर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. धक्का बसणे म्हणजे मनात हादरणे, टू बी शॉक्ड. कानांवर विश्वास न बसणे म्हणजे एखादी गोष्ट सत्य न वाटणे. पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. पंचेंद्रिये म्हणजे ज्ञानप्राप्तीची 5 इंद्रिये, द 5 सेन्स ऑर्गन्स. दगा म्हणजे विश्वासघात, बिट्रेल. दगा देणे म्हणजे धोका देणे, टू मेक फूल ऑफ. शंका मनाला चाटून जाणे म्हणजे अविश्वास निर्माण होणे, डाऊटफुल अबाउट समथिंग. तुम्हीच सांगा, सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर? माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. सुहास्य म्हणजे चांगले हास्य, अ ब्युटिफुल स्माइल. मुद्रा म्हणजे चेहरा, फेस. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, टू बी अमेज्ड. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईल, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का? असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते. वयस्कर म्हणजे प्रौढ, एल्डरली. भारदस्त गृहस्थ म्हणजे अंगापिंडाने मजबूत माणूस, ग्रेसफुल. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता वायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्यांच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. ग्रह म्हणजे समजूत, अ प्रेजुडिस. ग्रह चांगला होणे, अनुकूल मनस्थिती निर्माण होणे म्हणजे टू फॉर्म गुड ओपिनियन अबाउट समथिंग ऑर समवन. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात वायोलिन घेतले. प्राथमिक म्हणजे सुरुवातीचा, प्रायमरी. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. प्रथा म्हणजे रूढी, कस्टम. प्रथा असणे म्हणजे रीत असणे, टू फॉलो अ कस्टम. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. नेटाने म्हणजे प्रयत्नपूर्वक, विथ ट्रिमेंडस एफर्ट्स. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. गत, आरोह अवरोहाचे स्वर, एक धून, पिच ऑफ व्हॉइस. जीवाचे कान करून नाना ऐकत होते व जीवाचे कान करून ऐकणे म्हणजे खूप लक्षपूर्वक ऐकणे, टू लिसन अटेंटिव्हली. शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. आळीपाळीने म्हणजे क्रम बदलून, बाय टर्न्स. मी वायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. तृप्ती म्हणजे मानसिक आनंद, सॅटिस्फॅक्शन. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले, काय कसं काय वाटलं एकंदरीत? वा, उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. आगाऊ म्हणजे उद्धट, रूढ. आपण कुठं असता कामाला? भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. भोचकपणा
म्हणजे मध्येच तोंड उघडून बोलण्याचा आगाऊ स्वभाव, ओव्हर स्मार्ट. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. दम भरणे म्हणजे कडक शब्दात समज देणे, टू वॉर्न. नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फारच दांडगी होती. आकलन शक्ती म्हणजे बोध शक्ती, ग्रास्पिंग पॉवर. दांडगी म्हणजेच बळकट, स्ट्रॉंग. आश्चर्यचकित होणे म्हणजे नवल वाटणे. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. हा हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यालयात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. अत्यानंद म्हणजे अतिशय आनंद, रॅप्चर. चेहरा उतरणे म्हणजे नाराज होणे, टू फील मॉर्टिफाईड. मी विचारले, काय तुला हे ऐकून काहीच आनंद वाटत नाही का? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले. माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. ठाशी म्हणजे ठाम, फॉर्म. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तर्हेवाईक उत्तराचे आश्चर्य करत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात, त्याचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा ही. तर्हेवाईक म्हणजे विचित्र, ऑड. दुसऱ्या दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिला खाडा. नसेल एखाद वेळ जमले असे मी समाधान करून घेतले. खाडा म्हणजे गैरहजेरी, बिईंग ऍबसेंट. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा गेला आणि तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. पत्ता नसणे म्हणजे गायब होणे, टू बी नॉट सीन. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असं तो म्हणाला. थोड्याशा रागाने मी म्हणालो, नानांशी त्याला काय करायचंय? इकडे कार्यक्रम जवळ येत चाललाय, त्याचं काय? रागा म्हणजे चिडचिड, अँगर. शिरीष आला नाही. त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचे नाव पण काढायचं नाही असं ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो होतो. बेचैन होणे म्हणजे अस्वस्थ होणे, टू फील रेस्टलेस. सकाळची इतर कामे आटपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उठून उभा राहिलो व त्याच्या जवळ गेलो. अरे तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना? इकडची दुनिया तिकडे करणे म्हणजे आकाश पाताळ एक करणे. टू रिलेंटलेसली पर्स अँड कम्प्लीट अ जॉब. इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना कायमचे गेले हो सर. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना? मी खिन्नपणे हो म्हणालो. सांत्वन म्हणजे दिलासा, कन्सोलेशन. खिन्न म्हणजे उदास, सॅड. मग मला आज कार्यक्रम द्या, नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ? अगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थितीही आज बरोबर नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधरेल. सौम्य म्हणजे हळुवार, जेंटल. इब्रत म्हणजे लौकिक, प्रेस्टीज. अगतिक म्हणजे निराधार, हेल्पलेस. अगतिक होणे म्हणजे हतबल होणे, टू बी हेल्पलेस. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असंच मी ठरवलं. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. मुरलेला वादक कलेत पारंगत असलेला वादक म्हणजे एक्सपर्ट म्युझिशियन. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो. आणि त्याही पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता
की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा यांच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. भानावर म्हणजे शुद्धीवर, कॉन्शियस. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोकं ठेवलं. पायावर डोके ठेवणे म्हणजे नतमस्तक होणे. टू बो डाऊन टू समवन टू शो रिस्पेक्ट ऑर टू स्पीक ब्लेसिंग्स. मी त्याला उठवत विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, काय ही भलतीच शंका. मी तुम्हाला सविस्तर सर्व सांगतो. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठेही बाहेर पडलो नव्हतो. निंदा म्हणजे वाईट बोलणे, स्लँडर. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. ध्यास म्हणजे उत्कृष्ट इच्छा, लॉंगिंग. सराव करणे म्हणजे अभ्यास करणे. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरलाय व तंबोऱ्याच्या तारांवरून त्यांचीच बोटे फिरत आहेत. भास म्हणजे भ्रम, इल्युजन. तान म्हणजे सूर, ट्यून. ठेका म्हणजे एक मंद गतीचा ताल, रिदम. भास म्हणजे प्रतीत होणे. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. गडबडून जाणे म्हणजे गोंधळून जाणे, टू बी फ्रायटेंड. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतोय. मला जोर चढला. जोर चढणे म्हणजे चेव येणे, टू गॅदर करेज. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हतं, कुणी नव्हतं. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो.